हॉर्सेस जे लोक घरामध्ये घोड्यांचा फोटो लावतात, घोड्यांची फ्रेम लावतात, ते योग्य आहे की अयोग्य आहे? ओके, म्हणजे महाभारताची फ्रेम अवॉइडच केली पाहिजे. अन्य दिशेला महालक्ष्मी वास करते की मंदिराच्या बाजूलाही घरं नसावी. याचं कारण काय, आकाश स्वतः एवढं असते, एवढी पॉझिटिव्हनेस असते की ते नॉर्मल माणूस झेलू शकत नाही. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारलेलं आहे. असे किती माणसं आहेत ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, त्यांना फ्लॅटही घ्यायचे, पण काय म्हणतात कोणी योग नाही आहेत, काय म्हणतं फ्लॅट नाही भेटत आहे हवा त्याचा. किंवा लॉजिक असं आहे की पितृंची जी दिशा आहे वास्तूमध्ये ती नैऋत्य आहे. त्यालाच आपण देवता तर पितृदेवता आहे. तर आपले जे कोणी पितृ आहेत, आजोबा, पंजोबा, कापर पंजोबा, ह्यांचे फोटो तू लावू शकतो, पण वाईट आसपासून सगळ्या गोष्टींचं त्यांचंही त्यांनी विश्वकर्मा प्रकाशजींच्या मुहूर्तानुसार काम स्टार्ट केलेलं आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे की आपण घरामध्ये फ्रेम लावतो, तर आपण डेकोरेशन म्हणून फ्रेम लावतो, पण आपल्याला हे माहीत नसतं की ती जी फ्रेम आपण लावली आहे ती आपल्या घरासाठी योग्य आहे की अयोग्य आहे. किंवा आपण ती जी फ्रेम लावली आहे ती या दिशेला लावली तर ती योग्य असेल का, ती या दिशेला लावली तर ती योग्य असेल. तर आज आपण फ्रेम या विषयावर बोलणार आहे. फ्रेम म्हणजे काय, तर आपण घरामध्ये समजा एखाद्या धबधब्याची फ्रेम लावली, एखाद्या ग्रीनरीची फ्रेम लावली, तर अशा आपण 10 ते 12 फ्रेमवर आज बोलणार आहे. आणि ते आपल्या घरासाठी चांगलं आहे का वाईट आहे, आणि जर ती असेल तर ती कोणत्या दिशेला लावावी, त्याच्याने तुमच्या आयुष्यात पैसा, त्याच्यानंतर हेल्थ, या सगळ्या गोष्टींवर आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. आपल्यासोबत आहे गौरव सावंत सर. सर नमस्ते. नमस्कार सर, वेलकम आहे आपलं बँटर विथ चेतनमध्ये पुन्हा एकदा. आणि लोकांना तुमचे व्हिडिओ प्रचंड आवडत आहे सर. लोक तुम्हाला कॉल पण करतच असतील, तुम्हाला ते कळतच असेल की किती प्रेम करताय लोक. तर आज पण सर फ्रेम विषयावर एकदम डिटेलमध्ये चर्चा करू. नक्कीच. हो, तर मला सगळ्यात पहिले सांगा की हॉर्सेस जे लोक घरामध्ये घोड्यांचा फोटो लावतात, घोड्यांची फ्रेम लावतात, ते योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य असेल तर कोणत्या दिशेला लावलं पाहिजे, अयोग्य असेल तर त्याचे परिणाम काय होतात? योग्य दिशा मी सांगेन तर पहिले आपण सुरुवात करू अयोग्य कुठे ते. बरं. तर समज आता रेड कलरचे हॉर्सेस आहेत, रेड कलरचे फ्रेम आहे आणि त्याच्यात हॉर्सेस आहेत रेड कलरचे. जसं फायर एलिमेंटचा अग्नी, जसं आपण अग्नितत्वाचा कलर वापरला आहे, ठीक आहे, आणि तो जर आपल्या उत्तरेकडे आपण लावतोय, हॉर्सची फ्रेम, घोड्यांची फ्रेम जेवढी चांगली तितकीच ती वाईट. ओके. तिची जर दिशा चुकली, तिची जर त्या फ्रेमचा जर कलर चुकला, तर समजा उत्तरेकडे तुमच्या अग्नितत्वाचे किंवा रेड कलरचे हॉर्स, लाल कलरचे घोडे आले, लाल कलरची फ्रेम आली घोड्यांची, तर ती तुमच्या कॅश फ्लोवरती, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीवरती, तुमच्या पैशांवरती तुम्हाला फार प्रॉब्लेम देऊ शकते, तुमच्याकडे पैशाचा नाश करू शकते. तसंच आग्नेय दिशेला पाण्यामध्ये घोडे धावणारी फ्रेम असते, तर तुमच्या कॅश लिक्विडिटी, तुमच्या आगेवरती पाणी, म्हणजे तुमच्या पैशाचं नुकसान देऊ शकते. तसंच घोड्यांची जर तुम्हाला फ्रेम लावायची आहे उदाहरणार्थ, तर सफेद घोडे एकाच दिशेने पळणारे सफेद घोडे व्हाईट फ्रेममध्ये किंवा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही वायव्याला लावू शकता. वायव्याला लावू शकतो सपोर्टसाठी. सफेद कलरच्या घोड्यांची फ्रेम आणि त्याची बॅकग्राऊंड व्हाईट. तर घोड्यांच्या पाठी कधी ग्रीन कलर असतो, कधी हिरवा कलर असतो, घोड्यांच्या फ्रेमच्या मागे कधी हिरवा कलर असतो, कधी निळा असतो, कधी लाल असतो. तर ते तुम्ही जर तत्वांनुसार, दिशांनुसार लावले तर फायदे, नाहीतर त्यांचे भारी नुकसान तुम्हाला झेलायला लागणार. सर, नुकसान म्हणजे काय काय होऊ शकतं? तुमचं पैशाचं नुकसान म्हणजे तुम्हाला मेडिकल एक्सपेन्स वाढू शकतात. ओके. तुमचे असे प्रॉब्लेम जे येऊ शकतात जे तुम्हाला पैशाची हानी देणार, ह्यातले सगळे कुठलाही प्रॉब्लेम येऊ शकतो सिरियस. आणि तुम्ही म्हणजे ते लावू शकतो आपण, ती कोणती दिशा बोलले? वायव्य दिशा. वायव्य दिशेला सफेद घोडे लावू शकतो आपण, आणि त्याचा बॅकग्राऊंड पण सफेद असावं. त्याच्या बेनिफिट काय होईल? त्याचा तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा ज्या गोष्टींकडनं सपोर्ट हवा आहे, जॉब असेल, बिझनेस असेल, घरात असेल काय, तर त्याचा तुम्हाला सपोर्ट परफेक्ट मिळणार. बरोबर. कुठल्याही कामामध्ये सपोर्टिव्ह काम करणार, सपोर्ट होणार आहे. सर, जर आपण विचार केला, काही लोकांकडे धबधब्याची फ्रेम असते, बरोबर नाही का? भरपूर ठिकाणी आपण बघतो की हॉलमध्ये लावतात, असं धबधब्यांची फ्रेम असते, किंवा असं ग्रीनरी खूप आणि त्याच्यातून पाणी वाहत आहे, खडकाळ पाणी वाहत आहे. ती फ्रेम घरासाठी चांगली की नाही चांगली? ती फ्रेम घरासाठी उत्तम आहे जर ती उत्तरेला असेल तर. ओके. उत्तरेला ती फ्रेम असेल तर उत्तरी जलतत्वाची दिशा आहे, आणि पाण्याचं काम काय, वाहत राहणं, फ्लो. वॉटरचं जे ॲट्रिब्यूट तुम्ही बघाल तर पाणी हे फ्लो होत राहतं. तर प्रत्येक माणसाला वाटतं माझ्याकडे पैसा खेळत राहावा, पैसा वाहत राहावा, पैसा येत राहावा. तर तुमच्याकडे जर कॅश
फ्लो तुम्हाला कंटिन्यू हवा असेल, तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे फ्लो होत राहायला पाहिजे सारख्या, नवीन नवीन तुम्ही बिझनेस करताय, तुम्ही जॉब करताय, नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत तुमच्याकडे, तर त्याच्यासाठी धबधब्याची फ्रेम ही तुम्ही उत्तर किंवा ईशान्याला लावू शकता. उत्तर किंवा ईशान्य दिशेला धबधब्याची फ्रेम लावता येते. उत्तरेला बेस्ट. पाण्याचं तुमचं जरी फाउंटन म्हणाला तुम्ही, पाण्याचे कुठलेही नदी, समुद्र किंवा तलाव, ह्याचे फ्रेम तुम्ही उत्तरेला लावू शकता किंवा ईशान्याला लावू शकता. त्याच्यामुळे पैसा खेळता राहतो आणि सुख समृद्धी येते आणि जलतत्व बॅलन्स होतं तुमचं. जलतत्व बॅलन्स होतं. बरोबर. असं आपण बऱ्याच घरांमध्ये बघतो महाभारताची पण फ्रेम असते. बरोबर. तर महाभारताची फ्रेम लावली पाहिजे घरात आणि लावायची तो कोणत्या दिशेला? महाभारताची फ्रेम नाही, महाभारताची फ्रेम ही लावू नये. म्हणजे जसं आपण रणांगणांची फ्रेम लावतो महाभारताची, बरोबर, ती लावू नये. महाभारताची फ्रेमच नसावी घरात. जर तुम्हाला फ्रेम लावायचे तर कृष्ण भगवानांची अर्जुनाला उपदेश देताना बघा तुम्ही, कृष्ण भगवान उभे आहेत आणि अर्जुन बसले, ते उपदेश देताना तुम्ही तुमच्या विजनच्या दिशेमध्ये म्हणजे कुठे फोकस ईशान्येला लावू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा इन्स्टंट रिझल्ट काय भेटेल की तुम्ही तुमचं विजन, तुमच्या आयडियाज आणि तुम्ही फोकस व्हाल, तुम्हाला काय करायचं आहे ह्याचं तुमच्या आयडिया तुमच्या डोक्यामध्ये लगेच यायला लागतील आणि तुमचं एक्झिक्युशन करायला फायदा होईल. तर महाभारताची घरात फ्रेम लावू नये, कारण की सगळ्यांना माहिती आहे महाभारतात काही गोष्टी घडल्या काही नाही, तर तशा काही इम्पॅक्ट किंवा तशा काही गोष्टी घरात घडू नये. त्याच्यासाठी जर तुम्हाला लावायचं तर कृष्ण भगवानांची आणि अर्जुनाची फ्रेम तुम्ही लावू शकता तुमच्या ईशान्य दिशेला, जेणेकरून तुमचा फोकस वाढेल, तुमचं पुढचे 5 वर्ष किंवा तुमचे पुढचे दिवस कसे प्लॅन करायचे, काय आयडियाज आहे, तुम्हाला काय बनायचं लाईफमध्ये ह्याची आयडिया यायला तुम्हाला इन्स्टंट स्टार्ट होईल. ओके, म्हणजे महाभारताची फ्रेम अवॉइडच केली पाहिजे. असेल तर मग सर आता तिला आपण काय करू शकतो? जर असेल कुणाकडे तर मग आपण असं काढून तिला ठेवता नाही शकत कुठेतरी. काय होतं, काय करावं? कधी कधी काय होतं ना, आपण आपल्या इमोशन्सवरती भरपूर गोष्टी ठेवून देतो, पण त्याचं कळत न कळत तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट होतच राहणार. अशा केसेस आहेत की 100 out of 90ला त्याचे इम्पॅक्ट आहेत, 10 जणांना नाही आहेत. तसं नाही आहे तर कधी कधी काय असतं की तो झोन असतो तो त्याच्यावरती इम्पॅक्टच करत नसतो. ज्या दिशांचा जो झोन असतो त्या दिशांचा जो झोन असतो, पण नाही ठेवलेले बेटर, नको ठेवायला. मी तर सांगेन की नाही ठेवायचं. जर तुम्हाला ठेवायचं तर कृष्ण भगवान उपदेश देत आहेत अर्जुनाला, ती फ्रेम तुमच्या ईशान्याला लावा. पण सर मला असं विचारायचं आहे की समजा आता आहे तर त्या फ्रेमचं करायचं काय? म्हणजे मग आता जेव्हा आपला व्हिडिओ बघतील लोक तर फेकू नाही शकत आपण, शेवटी देव आहेत, तर त्या फ्रेमचं केलं काय पाहिजे? तिला कुठे आता आपण असं असतं ना कधी कधी की त्या फ्रेमचं एवढी आम्ही फ्रेम आणली त्याचं करायचं काय, तर मग आपण म्हणू शकतो ना की तुम्ही मंदिरात देऊन, मंदिर किंवा तू स्पिरिच्युअल प्लेसेसवर तुम्ही ते देऊ शकता. मंदिरात नाही, स्पिरिच्युअल प्लेसेसवर देऊ शकता. जर तुम्ही कोणाला, आपण असं नाही म्हणू शकत की आपल्याकडून काढून दुसऱ्यांना कोणा तरी देऊया म्हणून, तर स्पिरिच्युअल प्लेसेसवर तुम्ही डोनेट करू शकता किंवा फ्रेम्सची जी दुकानं असतात किंवा स्पिरिच्युअल प्लेसेसवर दिलं बरं, किंवा झाडांखाली कुठलाही तुम्ही ठेवू शकता. हा, झाडांखाली आपण ठेवू शकतो, ते पण एक बेस्ट. स्पिरिच्युअल प्लेसेसवर तुम्ही नेऊन देऊ शकता. म्हणजे घरात न ठेवलेली बरे, बाकी ठिकाणी ठेवले तर जसं तुम्ही मंदिर पण बोललात, तिकडे मंदिरात असं असतं की मंदिराला कुठल्याही गोष्टी इफेक्ट करत नाहीत. मंदिरात एवढी एनर्जी असते पॉझिटिव्ह, आकाशतत्व एवढं असतं की म्हणून म्हणतात की मंदिराच्या बाजूलाही ज्यांची घरं असतात, म्हणजे ॲडजस्टंट एकदम मंदिराला लागून ज्यांची घरं असतात किंवा घरं नसावी, याचं कारण काय, आकाशतत्व एवढं असतं, एवढी पॉझिटिव्हनेस असते की ते नॉर्मल माणूस झेलू शकत नाही. अरे बापरे, म्हणजे मंदिराच्या बाजूला पण तुमचं घर नसावं. मी जेवढी घरं पाहिली मंदिराच्या बाजूला, सक्सेसफुल तर लांब किंवा सक्सेसफुल तर लांब, जेवढी घरं मी मंदिराच्या बाजूला बघितलेत, सक्सेस तर लांब, रेअर एखादा माणूस असेल सक्सेसफुल, पण बाकी लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे. सांगा की त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की मंदिराच्या बाजूला तर असलेलं घर बरं, पण नाही, मंदिराच्या आतमध्ये जे आकाशतत्व असतं, मंदिरामध्ये जेवढी पॉझिटिव्ह असते ती नॉर्मल माणूस झेलू शकत नाही, म्हणून तिथे. म्हणजे मल्टिपल गोष्टी आहे मित्रांनो. आपल्याला वाटतं की मंदिरात पॉझिटिव्ह एनर्जी असते, बट तुम्ही तेवढे स्ट्रॉंग पाहिजे की तुम्ही ती पॉझिटिव्ह एनर्जी झेलली गेली पाहिजे. आणि घरामध्ये तुम्ही एकटे नसतात, परिवार असतो, प्रत्येक जण इतकं स्ट्रॉंग पाहिजे की ती पॉझिटिव्ह एनर्जी, पवित्रता त्याची राखता आली पाहिजे. तुम्ही मंदिराला लागून राहता येतं, तर मंदिराला लागून राहणाऱ्यांच्या जेवढ्या मी केसेस बघितले त्यांच्याकडे म्हणजे मी सांगू शकतो तुम्हाला की वाईफ कोणाची लवकर गेली आहे, त्यांना एक नाही असं भरपूर असं झालं की 2-3 कंटिन्यू 1-2 वाईफ त्यांच्या एक्सपायर झाल्या, त्यांना परत लग्न करायला लागलंय. रॅदर ते त्यांचे कर्म चांगले आहेत, पण ह्या गोष्टी असतात की तेवढी पॉवर आपण झेलू शकत नाही. आकाश म्हणून म्हणतात की प्लॉट पण नाही या मंदिराच्या जवळपास. जसं आपण म्हणतो ना की
स्मशानाच्या बाजूला नसा, कारण की तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. पण मंदिराच्या बाजूला नाही, तर त्याचं कारण हेच आहे की आकाशात तो एवढं असतं आणि एवढं पॉझिटिव्हनेस असतं. आणि मंदिरात सगळेजण मागायलाच जातात, मंदिरात सगळेजण नमस्काराला जातात, मंदिरात सगळेजण आपले प्रॉब्लेम सांगायला जातात. द्यायला कोणी येत नाही. हां, द्यायला कोण येत नाही, सगळं घ्यायलाच येतात. आणि देऊन जातात ते आपले सगळे प्रॉब्लेम्स, परमेश्वराकडे प्रॉब्लेम सांगून जातात. तर परमेश्वराकडे तेवढी ती ताकद आहे. बरोबर आहे. त्यांना आपण परमेश्वर, त्यांच्यानेच पृथ्वी चालते सगळी, तर त्यांच्यानेच पूर्ण ब्रह्मांड चालतंय. तर त्यांच्याकडे ती पावर आहे, पण ती आपल्याकडे नॉर्मल माणसाकडे झेलायला नसते. म्हणून तिकडे प्लॉट नसावा किंवा त्याचे घर नसावं. एखादा करोडोमध्ये एखादा माणूस राहिला असेल जो तिकडे रिच असेल, त्याचं कारण असेल की तेवढी तो पावित्रता पाळत असेल. बरोबर. सर, राम आणि सीता, लक्ष्मण असा जो फोटो असतो हा भरपूर ठिकाणी पाहायला गेलेला आहे. तर तो घरामध्ये आपण यूज करू शकतो की नाही करू शकत? करू शकतो. तो आपण पूर्वेला यूज करू शकतो आणि पूर्व ईशान्येला. पूर्व आणि ईशान्येला राम, सीता आणि लक्ष्मण यांचा फोटो यूज करू शकतो. का सर, तुम्ही हीच दिशा का सांगितली? कारण की रामायणासाठी पूर्व दिशा ही प्राणशक्तीची आहे आणि पूर्व दिशा ही सोशल कनेक्शन जसं आपण म्हणतो, तर पूर्व दिशा ही आपल्याला सगळ्यांकडनं कनेक्ट करते. मग आपल्या फॅमिलीमध्ये पण आहे. आणि जर पुरुषोत्तम श्रीरामांचं तुम्ही जर पूर्ण जर रामायण वाचलं किंवा तुम्ही जर अभ्यास केला असतं, तर तुम्हाला हे कळेल की त्यांनी पूर्ण संसाराला जोडून ठेवलं. भावंड, आई, वडील, त्यांची पत्नी सीतामाता, ह्यांना सगळ्यांना, जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर सगळ्यांचे रिलेशन चांगले पाहिजे, भावंडात भांडणं नको, तंटा नको, तर ती दिशा सगळ्यात पॉवरफुल आहे आणि ती प्राणशक्तीची आहे आणि ती पवित्र दिशा आहे. म्हणून प्रभू श्रीरामांचा, लक्ष्मणांचा आणि सीतामातेचा फोटो फ्रेम तिथे असलेला बरा. बरोबर आहे. तुमच्या फॅमिलीला कनेक्टेड ठेवतो, सगळ्या बाजूने कनेक्टेड ठेवतो. भावंडात पण कुठल्या गोष्टीची प्रॉपर्टी, जमीन जमल्याची भांडण न होण्यासाठी मदत करतो. म्हणजे हे जे तुम्ही सांगितलं सर, आता इट्स काइंड ऑफ की जसं राम, लक्ष्मण आणि सीता हे आपण तिन्ही नावं एक साथ घेतो, त्यांच्यात तेवढं बॉन्डिंग होतं, तेवढं प्रेम होतं एकमेकांमध्ये आणि फॅमिली बॉन्डिंग दिसतं आपल्याला त्याच्यामध्ये, एक परिवार दिसतो. तर काही लोकांच्या घरांमध्ये प्रॉब्लेम होत असतील, भांडणं होत असतील किंवा पारिवारिक प्रॉब्लेम असतील, प्रॉपर्टीवरून असतात, भावाभावांमध्ये इश्यू असतात, तर ते लोक ईशान्य दिशेला लावू शकतात. हे असं रेमेडी असं नाही, पण ज्यांना लावायची इच्छा आहे त्यांनी तिथे लावू शकतात. हे असं नाही आहे की तुम्ही लावलंच पाहिजे, यातल्या गोष्टी नाहीये. ज्याला इच्छा असेल तो लावू शकतो आणि ज्याला पर्टिक्युलर जसं आपण बोलतो आता की हा प्रॉब्लेम असला तर हे आणि ते केल्याने असं होईल, तर तुम्ही त्या गोष्टी करू शकतो. सर, ग्रीनरीची फ्रेम बघतो आपण, जंगल टाईप फ्रेम असते, पक्षी उडताय, असं पहाड आहे, ग्रीनरी एकदम, तर त्या फ्रेमबद्दल काय सांगाल तुम्ही? ती घरात असावी की नको, आणि जर असली समजा ती फ्रेम तर ती कोणत्या दिशेला असावी? तर ग्रीनरी जंगल तुमचं पूर्वेला किंवा उत्तरेला चालेल. का तर पूर्वेला वायू तत्व आहे, हवा आहे, झाडांचं तत्व आहे. ओके. तर तिथूनच आपल्याला ऑक्सिजन भेटतं. तर पूर्वेला आणि उत्तरेला का चालेल, तर उत्तरी जलतत्व आणि जलतत्व आणि वायू तत्व ही मित्रतत्व आहे. तर तुम्हाला जर ग्रीनरीचं फ्रेम लावायचं, तुम्ही उत्तरेला लावलं तरी चालतं आणि पूर्वेला लावलं तरी चालतं. ओके. उत्तर आणि पूर्व या दोन दिशेने ग्रीनरी लावू शकता तुम्ही. बरोबर. आणि आता माउंटेनवर जर आपण विचार केला तर माउंटेनचं तुम्हाला लावायचं, तर माउंटेन ही माउंटेन्स बोलल्यावरती जड येते, जडत्व येतं माउंटेन बोलल्यावर. तर माउंटेन दिशेसाठी तुम्ही पश्चिमेला लावू शकता किंवा दक्षिणेला लावू शकता. पश्चिमेला किंवा दक्षिणेला. पश्चिमेला का, तर पश्चिमेला जडत्व आणि उंची हवी, हाईट हवी आणि जडत्व हवं वास्तूच्या नियमानुसार. बरोबर. तर म्हणून आपण बघतोय की आपल्या इंडियामध्ये पण थोड्या दिवसापूर्वी वेस्टला पश्चिमेला स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारलेला आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचं. हो, बरोबर. तर ते त्याच्यासाठी, त्याच्यानंतर तुम्ही इंडियाची बाकीच्या गोष्टीमध्ये पण ग्रोथ बघा आणि वर्ल्ड लेवलला पण ग्रोथ बघा. हो, इन्क्रीज. तर ह्या गोष्टी सगळ्या वास्तूला धरूनच केल्या जातात. बरोबर आहे. सो म्हणून पश्चिम दिशेला तुमचं माउंटेन्स चालतील. ओके. म्हणून पश्चिम दिशेला असं जडत्व काहीतरी पाहिजे घरात पण. अशी वस्तू म्हणजे जसं तुम्ही सांगितलं, एकदम रिलेटेबल गोष्ट सांगितली की जडत्व पाहिजे. आणि एक्झाम्पल पण सरांनी खूप छान दिलं की गुजरात आपलं पश्चिम दिशा येते, गुजरात वेस्ट येतं आणि तिथं सरदार वल्लभभाई पटेल यांचा सगळ्यात मोठा स्टॅच्यू उभारला गेला आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, तो उभारला गेला आहे. तर त्याचा फायदा होतोच लोकांना. बरोबर. सर, मग असं जर पश्चिम दिशेला जसं तुम्ही माउंटेन एक सजेस्ट केलं, तर अजून काही एक्झाम्पल तुम्ही देऊ शकतात का की हे फ्रेम्स लावू शकतो आपण वेस्टला? वेस्टला तुम्ही ही एक फ्रेम लावू शकता. वेस्टला अजून एक आहे पुष्पदंत म्हणून एक पद असतं, W4. ओके. तिकडे तुम्ही तुमच्या
इच्छापूर्ती फ्रेम लावू शकता. जी तुमची इच्छा आहे त्याची फ्रेम लावू शकता तुम्ही. जे काय तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं असेल त्याची फ्रेम तुम्ही लावू शकता. इच्छापूर्ती आहे तर तिकडे तुम्ही जर तुमची फ्रेम लावताय तर ती ऑटोमॅटिकली तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला कर्म करायला भागच पाडणार. जर तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवायचे आहेत, तुमचं एक टार्गेट आहे, तुम्हाला कार घ्यायची आहे, तुम्हाला घर घ्यायचं आहे, तरी पण तुम्ही करू शकता. इच्छादंत, हा पुष्पदंत म्हणून देवता आहे तिकडे. ती तुम्हाला कुठलीही गोष्ट देणारच. तिथे तुम्ही ठेवली की ती तुमची इच्छा पूर्ण होणारच. कारण की इच्छापूर्ती म्हणलेलं आहे पश्चिम दिशेला. बरोबर. सर मला एक जस्ट विचारायचं आहे की तुम्ही जसं बोलले की जडत्व असतं पश्चिमेला, तर तिथं केलेली गोष्ट आपल्याला फायदेशीर. उंच हाईट पाहिजे आणि जड पाहिजे जरा. मग एलिफंटचा फोटो लावू शकतो? एलिफंटचा फोटो तुम्ही साऊथला लावू शकता. साऊथ दिशेला, दक्षिणेला का सर? असं एलिफंट दक्षिणेला का लावला? दक्षिणाला थोडं आपलं जड पाहिजे असतं, पश्चिमेला जड विथ उंच पाहिजे असतं. तर नुसतं जड पाहिजे तर दक्षिणेला किंवा नैऋत्याला. हत्ती हे आहे स्टेबिलिटीज आहे, पृथ्वी तत्व आहे. म्हणजे हत्तीचा फोटो लावू शकतो? हत्तीचा फोटो लावू शकतो. तो स्टेबिलिटी दर्शवतो, पॉवर दर्शवतो. बरोबर. दक्षिण ही पॉवरची आहे. सर फायर म्हणजे आपण बघतो भरपूर घरांमध्ये अशी आगीची फ्रेम असते की कुठेतरी आग लागली आहे किंवा अशी फ्रेम फायरची, तर ती लावू शकतो तुम्ही. नॉर्मल फायर जसं एक हवन शेकोटी किंवा बॉन फायर शेकोटी, ह्याची तुम्ही आग्नेय दिशेमध्ये लावू शकता. आणि मॅक्स टू मॅक्स तुम्ही दक्षिण आग्नेयपर्यंत लावू शकता. दुसरीकडे नेल्यावर घरातल्या यंग माणसांचं किंवा कर्त्या पुरुषाचं अग्रेशन वाढू शकतं. तर दक्षिण, आग्नेय आणि आग्नेय ह्या दिशेला तुम्ही अग्नीच्या रिलेटेड फ्रेम लावू शकता. त्याचे बेनिफिट काय होतात सर? त्याचे बेनिफिट तुमच्या कॅश लिक्विडिटी मध्ये होतात. हो का? फायरच्या दिशेला जर लावलं, आता तुमच्या तिथे किचन नसेल, तुम्हाला निरंजन नाही लावू शकत, तर तुम्ही बॅलन्स करण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये आग्नेय दिशेचं तत्व बॅलन्स नाहीये तर तुम्ही आगीची फ्रेम आग पेटताना, जसं मी तुम्हाला हवन पेटताना सांगितलं, जसं आपण लग्नविधी चालू असताना जे हवन पेटत असतं किंवा तुमचं बॉन फायर आहे त्याचे फोटो तुम्ही तिथे लावू शकतो. सर अशी कोणती फ्रेम आहे का की समजा मला घर घ्यायचंय, मला प्रॉपर्टी बाय करायची आहे, तर ती फ्रेम घेतल्यानंतर मला इझी जाईल, म्हणजे ती फ्रेम मी आता माझं रेंटेड हाऊस आहे किंवा मी एक छोटं घर आहे माझं आणि मला अजून मोठं घ्यायचंय, तर तशी फ्रेम मी त्या दिशेला लावल्यानंतर मला बेनिफिट होईल असं काही आहे? असे किती माणसं आहेत ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, त्यांना फ्लॅटही घ्यायचे, पण काय म्हणतात कोण योग नाही आहेत, काय म्हणतं फ्लॅट नाही भेटत आहे हवा त्याचा, किंवा काय ना काय छोटे मोठे प्रॉब्लेम येते. तर तुला जर जमीन घ्यायची आहे, तुला जर फ्लॅट घ्यायचा आहे, तर तू तुझ्या पश्चिमेला विलेजचा सिनेरियो लावू शकतो. प्युअर पश्चिमेला विलेजचा सिनेरियो लावलास. कशाचा सर? विलेज, गावाचा सीन गावाचा, तर ते तुला हमखास 15 दिवसामध्येच त्याचे तुला रिझल्ट दिसतात. म्हणजे घर बुक होऊ शकतं किंवा येऊ शकतं. कोणत्या दिशेला सांगितलं सर तुम्ही? पश्चिम दिशेला असा गावाचा सिनरीचा एक फोटो लावा. तर तुम्हाला घर घेण्यासाठी त्याचा हेल्प होतो, बेनिफिट होतो. सर लक्ष्मी देवी ज्या असतात आपल्या, तर लक्ष्मी देवींचा फोटो आपण दिवाळीत तर लावतोच. दिवाळीच्या वेळेस पूजा आपण लक्ष्मीपूजन करतो. तर घरामध्ये लक्ष्मीचा फोटो, कारण लक्ष्मी तर ही ऍक्च्युली पाहायला गेलं तर पैशाचीच एक पैशाचाच सगळ्यांनाच हवेत पैसे. येस. तर लक्ष्मीचा फोटो घरात असावा की नसावा, आणि असावा तर कुठे असावा, कोणत्या दिशेला? कंपल्शन नाहीये लक्ष्मीचा फोटो असावा असं. जर एखाद्याची इच्छा असेल त्याला लक्ष्मीचा फोटो लावायचा आणि त्याच्याकडे आग्नेय दिशेची भिंत, आग्नेय दिशेची वॉल ही प्रॉपर त्याला भेटते, तर तो लावू शकतो. कंपल्शन असं नाही, पण ज्याची खरोखर इच्छा आहे की मला लक्ष्मीचा एक फोटो लावायचा आहे, तर त्यांनी लक्ष्मीचा फोटो आग्नेय दिशेला लावायचा. आग्नेय दिशे का? तर आग्नेय दिशेला महालक्ष्मी वास करते. परत जसं तुम्ही म्हणाल की लक्ष्मीपूजनला आपण फक्त एक दिवस लक्ष्मीचा फोटो काढतो आणि परत मग कपाटात ठेवतो, तर ते वेगळं आहे, कारण की तो आपल्याकडे एक स्पेशलाइज असा फोटो असतो तो आपण लक्ष्मीपूजनला काढतो. पण आग्नेय दिशेमध्ये तुम्ही दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे करू शकता रूलनुसार, शास्त्राप्रमाणे. बरोबर. तुम्ही तिथे देवघर नाही करू शकत, तिथे तुम्ही पूजा करू शकता नॉर्मल, तिथे देवघर नाही आणू शकत. तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता, तुम्ही तिला तिकडे बसून पूजा करू शकता नॉर्मल, निरंजन पेटवून अग्नीची पूजा म्हणून. आणि तिथे फ्रेम जर लावायची आहे तर आग्नेय दिशेला लक्ष्मीचा फोटो लावू शकतो आपण, बसलेल्या लक्ष्मीचा कॉईन सोडताना गोल्डचे. त्याच्याने प्रॉस्पेरिटी नक्की येणार. हो नक्की येणार. फोटो लावायचा, फक्त तिकडे स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे, कंपल्शन आहे.
स्वच्छता हवी. तुम्ही फोटो लावता आणि त्याच्यानंतर ते लक्ष नाही देते, त्याच्यावर धूळ बसते, तसं नाही. त्याचं तुम्हाला निगेटिव्ह इम्पॅक्ट मग भेटायला स्टार्ट होणार. हो का? जर तुम्हाला लक्ष्मीचा फोटो लावायचा आहे तर तिकडे तेवढी स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. रोज पुसलं गेलं पाहिजे, ती जागा व्यवस्थिशीर पाहिजे. फ्रेम ठेवताय तर तिथे कंपल्सरी तुम्ही स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. सर, उगवता सूर्य जो असतो आपला, रायझिंग सन, तर त्याची फ्रेम कोणत्या दिशेला असावी घरामध्ये? उगवता सूर्य हा येतो म्हणजे पूर्वेकडनं सूर्योदय होतो. काही काही घरांमध्ये असं असतं की पूर्व पूर्ण क्लोज असते, पूर्व पूर्ण बंद असते, म्हणजे भिंती असतात, दरवाजा नसतो, व्हेंटिलेशन नसतं, बारी नसते. पण जर तुम्हाला उगवता सूर्याचं बोलतात ना एक फील घेऊ शकतो आपण, किंवा एक तसं सबकॉन्शियस माइंडचं पॅटर्न बनवू शकतो की ही माझी पूर्व दिशा आहे, की तिथे बघून आपल्याला एकदम फ्रेश वाटेल सकाळी उठल्या उठल्या, तर तुम्ही रायझिंग सनची फ्रेम तुमच्या पूर्वेला लावू शकता. जर पूर्व एक्झॅक्ट नसेल भेटत तर पूर्व आणि ईशान्याच्या मधली, पूर्व ईशान्य लावू शकता. पूर्व इज द बेस्ट. पूर्व बेस्ट आहे रायझिंग सनसाठी. पूर्व बेस्ट. पूर्वच्या वॉलवर तुम्ही रायझिंग सनची फ्रेम लावू शकता. त्याला काहीही रूल्स अँड रेग्युलेशन नाहीये. सर, फॅमिली फोटोज असतात, तर फॅमिली फोटोंबद्दल तुम्ही काय सांगाल? फॅमिली फोटो जे घरातले लोक फक्त, घरातले लोक, तुम्ही जर समजा कुठे पार्टीला जाताय, कुठे इव्हेंट जाताय, किंवा फॅमिली फंक्शन आहे, कोणाचं लग्न आहे रिलेटिव्ह मध्ये, आणि तुम्ही फॅमिली बसलायत आणि काहीतरी असं एक मोमेंट होतोय आणि कॅन्डिड फोटो जिथे सगळे हसतायत, बरोबर, तिथे तुम्ही प्रॉपर म्हणजे सगळे बसतायत, सगळे हॅपी आहेत, तिकडे हॅपी फेसेस आहेत, सगळे बोलतात आणि कोणीतरी जोक केला आणि हसतायत, तर तो जो कॅन्डिड फोटो आहे तोही तुम्ही पूर्वेकडे लावू शकता. ओके, तुम्ही पूर्वेकडे लावू शकता तुमचा फॅमिली फोटो सगळे असताना. आणि असं काय असतं का सर की जे फॅमिली फोटो आपण काढतो ते हसत असलो आपण, मूड चांगला, तसेच फोटो लावले पाहिजे? थोडंसं असं म्हणजे नॉर्मल फोटो असं काही नाही. कॅन्डिड फोटो ज्याच्यामध्ये सगळे सेलिब्रेट करतात, हसतायत, मोमेंट आहे, हॅपी मोमेंट आहे, बरोबर, तो फोटो तुम्ही पूर्ण फॅमिलीचा तुमचा तिथे लावू शकता, पूर्वेला लावू शकतो आपण. सर, आता येतं की पर्सनल फोटो, समजा माझं वैयक्तिक मी फ्रेम काढलेली आहे, एक छान फोटो आहे माझा, किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीचा फोटो आहे, तर तो त्याने कुठे लावावा? 3 दिशा सोडून कुठेही लावलेला चालेल. ओके. 3 दिशा कुठल्या? तर पूर्व आग्नेय, निगेटिव्ह झोन. पूर्व आणि आग्नेयाच्या मधली दिशा म्हणजे पूर्व आग्नेय. दक्षिण नैऋत्य, दक्षिण आणि नैऋत्याच्या मधली, बरोबर. पश्चिम वायव्य, पश्चिम आणि वायव्याच्या मधली. इकडे पर्सनल फोटो नसावेत. सर, याचं कारण? निगेटिव्ह झोन आहेत, तुम्हाला एन्झायटी, डिप्रेशन, तुमचं डिस्पोजल, किंवा तुम्हाला ॲडिक्शन, आजार, हेल्थ होणार, ॲक्सिडेंट होऊ शकतात, ड्रग ॲडिक्शन होऊ शकतं. अरे बापरे, इतकं रिस्की सर? एवढं रिस्की आहे. म्हणून पर्सनल फोटो लावण्यासाठी आम्ही अवॉइड करायला सांगतो. पर्सनल फोटो, फॅमिली फोटो लावायचा आहे, जसं मी आता याच्या आधी एक्सप्लेन केलं, तर तुम्ही ईस्टला लावू शकता. पर्सनल फोटो लावायचा तर या 3 झोन सोडून तुम्ही लावलेला बरा, कुठेही लावू शकतो, कुठेही लावू शकता. म्हणून म्हणजे ईस्ट बरा. आता साऊथमध्ये पण असं आहे की अशा 2 दिशा आहेत, पूर्व आणि पश्चिम, पूर्व आणि अशा 2 दिशा आहेत, पूर्व आणि उत्तर. तिकडे निगेटिव्ह झोन्स कमी आहेत. ओके. पूर्व आणि उत्तरेला तिथे निगेटिव्ह झोन्स कमी आहेत. पण ते पण झोन्स कुठले आहेत? कुठलं जलतत्वाचं आहे, कुठलं कॅश लिक्विडिटीचं आहे, कुठलं इम्युनिटीचं आहे, कुठलं फोकसचं आहे, क्लॅरिटी ऑफ माइंडचं आहे, कुठलं क्रिएटिव्हिटीचं आहे, बरोबर. तर क्रिएटिव्हिटीच्या झोनमध्ये तुम्ही तुमचा फोटो लावू शकता. मग साऊथमध्ये जर लावताय तुम्ही, तर साऊथमध्ये पण एक्झॅक्ट S3 S4ला आला तर ठीक, निगेटिव्ह झोनमध्ये गेला तर. म्हणून स्वतःचा फोटो लावताना तुम्ही 3 झोन तुम्हाला एक्झॅक्ट माहिती हवे, कुठे माहिती हवे. सर, एक अजून मोठं कन्सेप्शन आहे का, मिसकन्सेप्शन आहे मनाने सांगता येणार, ते तर तुम्हीच सांगाल. बट जे मेलेले लोक असतात, म्हणजे आपल्या, आता समजा माझे आजी आजोबा वारले, तर आम्ही आमच्या घरी त्यांचे फोटो लावलेले, त्यांचे आजोबांचे पण आई वडील वारलेले होते, आम्ही त्यांचेही फोटो आमच्या घरात आहे अजून, म्हणजे माझे पणजोबा, तर ते पण आमच्या घरात फोटो आहे. पण काही लोक काय बोलतात की मेलेल्या लोकांचे फोटो जास्त नको हवेत घरात. सर, याच्या मागे खरंच लॉजिक आहे का? आणि दुसरी गोष्ट की जर लावायचे, समजा आपले आजी आजोबा वारलेले किंवा मृत लोकांचे फोटो जे आपण म्हणतो, मग ते कोणत्या दिशेला असावेत? लॉजिक असं आहे की पितृंची जी दिशा आहे वास्तूमध्ये ती नैऋत्य आहे. नैऋत्याला जसं आपण ग्रह धरला तर राहू ग्रह आहे, तसं नैऋत्याला जर देवते बघितले, देवता कुठले, नैऋत्याला जर आपण देवता बघितलं, पितृदेवता आहेत. तर आपले जे कोणी पितृ आहेत, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, ह्यांचे फोटो तू लावू शकतो, पण नैऋत्य दिशेमध्ये. तर तो फोटो का असावा? तर आपल्या येत्या पिढ्याला, आपल्या येत्या पिढींना माहिती असावं की आपले आजोबा कोण, ह्याच्यासाठी फोटो असावा. पण काही माणसं काय करतात, त्याला कंटिन्यू हार घालणं, अगरबत्ती दाखवणं, जेणेकरून काय होतं माहिती आहे,
त्यांचं सोल त्यांना जिकडे त्यांची जी आत्मा आहे त्यांना जिकडे आराम करायला, जिकडे जो बोलतात ना की आपण जन्म आणि मृत्यू हा सगळ्यांना आहेच, तर तिकडे जिकडे ते पोचले आहेत तिकडे ते शांततेने आपण म्हणतो रेस्ट इन पीस, किंवा त्यांचा आत्मा जिकडे आहे तिथे ते व्यवस्थित राहावं. तर आपण पहिले 13 दिवस जे आहेत, जेव्हा माणूस मृत पावतो, जेव्हा माणूस मरतो, तेव्हा पहिले 13 दिवस आहेत ते त्यासाठी ठरवलेले की सगळ्या विधी तेव्हा करायचे आहेत. त्याच्यानंतर शांती झाली, कार्य झालं 13 दिवसांनी, जेवढ्या जे काय त्यांच्या विधी आहेत ते झाल्या, त्याच्यानंतर ते त्यांच्या पुढच्या लाईफसाठी जातात. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही फोटो असावा तो नैऋत्य दिशेला, आणि माहिती असायला आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना, की हे आपले आजोबा आहेत, हे आपले पणजोबा आहेत. पण त्यांना हार घालून कंटिन्यू अगरबत्ती रोज दाखवणं हे नाही केलं तर बरं. नाही, फोटो असावा पण नैऋत्य दिशेला, आणि रोज ते करणं थोडंसं चुकीचं, कारण ते त्यांचे आत्मा वगैरे. फोटो असू दे तुमच्याकडे, फोटो असू दे, तुम्ही त्यांना परत रिकॉल करताय, परत पूजा करताय, तर त्यांनाही त्याचा त्रास आहे आणि तुम्हालाही त्याचा त्रास आहे. सर त्रास म्हणजे काय होऊ शकतो मग? म्हणजे असं पर्सनली जर बघायला गेलं की एखादा व्यक्ती जो रोज हे करतोय, एकदम पूजा करतोय, त्यांना स्वप्नासारखे ते येत राहणार आणि त्यांचा त्रास त्यांनाही आहे आणि तुलाही आहे. मग तुझ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुझ्या काही गोष्टींमध्ये तुला काही ना काही कळत न कळत छोटा मोठा त्रास होत राहणार. जेणेकरून फोटो असू दे, नो डाऊट, पण त्याची दिशा आहे, प्रत्येक गोष्टीची दिशा आहे. ग्रंथामध्ये आपल्या पूर्वजांनी सगळं लिहून गेलेलं आहे. बरोबर आहे. जे बाहेरगावी इंग्रज सगळं फॉलो करतात, आपण नाही करत, हे आपलं दुर्दैव आहे. कसं सर, इंग्रज कसं फॉलो करतात? जसं फॉर एक्झाम्पल, आता मी तुला सांगितलं की तुझी इच्छापूर्ती जागा आहे जिथे तू फ्रेम लावू शकतो. आता तू बघितलं असेल की द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, कोणतरी येतो सांगतो मनापासून एखादा, आय वॉन्ट टू बिकम अ मिलेनियर. आपण एक विचार करतो की एखादा माणूस बोलला पेपरवर लिहा, पेपरच्या ते कागदाच्या तुकड्यावर लिहा आय वॉन्ट टू बिकम अ मिलेनियर, आणि कुठेही लावा, तर ते तुम्ही मांडताय. पण आपल्या शास्त्रात लिहिलं आहे की तुम्ही जे काही इच्छापूर्ती आहे तुमचं, या डायरेक्शनला इथे इथे लावलं की ती इच्छा पूर्ण होणारच आहे. फक्त त्यांनी काय केलं, आपल्याकडनं सगळं घेऊन गेले बाहेर आणि त्याला नाव वेगळे दिले. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मी असं एकदम सोपं उदाहरण देईन. आय एम नॉट द राईट पर्सन टू आस्क फॉर ॲस्ट्रॉलॉजी, पण जर तुम्ही बघितलं की तुमचं भाग्य आणि मुलांक हे जे आहे त्याला त्यांनी डेस्टिनी नंबर दिला, म्हणजे डेस्टिनी नंबर, परत ड्रायव्हर कंडक्टर नंबर, सस्टेनर, हे सगळी नावं त्यांनी दिली, मिरॅकल नंबर, हे सगळे आपल्या इकडचे. अंकशास्त्राला त्यांनी, म्हणजे पुढे पुढे आज आपण न्यूमरोलॉजी बोलतो, पण त्याच्यावरती त्यांनी त्यांचं बोलतात रिसर्च काय नाही केलं, आपल्याकडनं घेऊन गेले, त्याला थोडं वेस्टर्न टाईप थोडं बरोबर हे केलं आणि आता ते त्याच्यावरती ते चालतात. जर तुम्ही बघायला गेलं त्यांच्या इकडे जे काही कन्स्ट्रक्शन जुन्या आहेत, व्हाईट हाऊसपासून सगळ्या गोष्टींचं, त्यांचंही त्यांनी विश्वकर्मा प्रकाशजींच्या मुहूर्तानुसार काम स्टार्ट केलेलं आहे. आणि याच्यावरती पण भरपूर बुक्स आहेत लिहिलेल्या. बरोबर. तर त्यांनी पण हे फॉलो केलेलं आहे, पण आपण नाही करत. तर पॉवर ऑफ, म्हणजे आपण बोलतो ना की जसं तू कोट्स लिहितो आपण, आय वॉन्ट टू बिकम अ मिलेनियर, आय वॉन्ट दिस, मी एवढ्या महिन्यात हे करणार आहे, ते करणार, ते तू कुठेतरी लावतो. पण जो बरोबर जागेवर लावतो बाय डिफॉल्ट चुकून बरोबर, त्याचं पूर्ण होतं, सगळ्यांचं नाही होत. सर, याच्यात आता तुम्ही सगळ्या याच्याबद्दल सांगितलं, फ्रेम्सबद्दल सांगितलं, बट एक प्रश्न आहे की कुणाला थोडी माहिती की ही दिशा हीच एक्झॅक्टली, तेवढं डिटेल थोडी स्टडी असतो सर. मग अशा वेळेस ते तुम्हाला कॉल करून, तुम्ही त्यांना फोनवर जर तुम्हाला प्लॅन मिळाला व्हॉट्सअपवर किंवा मेल थ्रू, तर तुम्ही त्यांना त्याचं सजेशन किंवा ते प्रॉपर सांगू शकतात की या दिशेला ही फ्रेम लावू शकतात तुम्ही. हो, मला जर त्यांचा ग्रिड प्लॅन प्रॉपर भेटला, लेआउट प्लॅन किंवा FLP प्लॅन. FLP म्हणजे काय? FLP म्हणजे काय? फर्निचर लेआउट प्लॅन. म्हणजे कुठे त्यांनी कुठलं फर्निचर ठेवलं आहे, जसं आपण ह्याच्यावरती बसलो आहे, ह्या सोफ्याचा कलर काय आहे, हे कुठल्या डायरेक्शनला आहे, हे किती हेवी आहे, तसंच कुठे काय प्लेस केलं आहे घरामध्ये आणि कुठे काय नाही, ह्याचा मला डिटेलिंगचा प्लॅन भेटला तर मी त्यांना कुठे कुठले कर्टन्स यूज करायचे आहेत, कुठले कुठे फ्रेम्स यूज करायचे आहेत, किंवा प्रत्येक वॉलचा फोटो आणि वॉलचा फोटोज आणि मला जर प्लॅन त्यांनी जर पाठवला त्यांच्या आर्किटेक्ट थ्रू, किंवा प्रत्येक, आता इट्स व्हेरी इझी महाराष्ट्र आणि इंडियामध्ये की तुम्हाला आर्किटेक्ट भेटणं आणि प्रॉपर प्लॅन काढून देणं. त्यांनी मला त्यांच्या आर्किटेक्टला किंवा त्यांच्याकडनं ज्यांच्याकडे प्लॅन घेत आहे त्यांनी मला फोन केला तर त्यांना मी गाईड करू शकेन की मला कसा प्लॅन हवा आहे, त्यानुसार मी त्यांना सांगू शकतो. बरोबर आहे, कुठे फ्रेम कुठली यूज करायला पाहिजे आणि त्यांचं ॲक्च्युअल त्यांचं एम काय, त्यांना काय हवं, त्याच्यानुसार आपण फ्रेम स्पेशलाइज सांगू शकतो. फ्रेम स्पेशल पण तुम्ही करू शकता. तुमचं जर कोणतं घर बांधलं आहे किंवा नवीन फ्लॅट होतोय तुमचा, तर त्याच्यामध्ये तुम्ही सरांशी डिस्कस करून तुम्ही पूर्ण तुमच्या घरामध्ये सगळ्या फ्रेम लावू शकतात.
कारण फ्रेम ही अशी गोष्ट असते की ते डेकोर पण करते आणि तुमच्या घरामध्ये वेल्थ, प्रॉस्पेरिटी, हेल्थ या सगळ्या गोष्टी आणते. सर जर कोणाला कॉल करायचा असेल तर नंबर तुम्ही काय सांगा? मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता माझ्या नंबरवर 8928454712. हा माझा नंबर आहे व्हॉट्सअप आणि कॉलिंगचा. या नंबरवरती कनेक्ट करू शकतात. आणि माझं ऑफिशियल अकाउंट आहे वास्तू गौरव सावंत, त्याच्यावरती पण ते कनेक्ट करू शकतात, DM करू शकतात. बरोबर. सर धन्यवाद, तुम्ही जी माहिती दिली खूप सुंदर माहिती दिली फ्रेमबद्दल आणि आपल्या प्रेक्षकांना पण ती खूप आवडेल. आणि ज्यांना कुणाला इच्छा असेल पूर्ण तुमच्याकडूनच घर कस्टमाइज करायचं विथ द हेल्प ऑफ फ्रेम्स तर ते तुम्हाला कॉल करतील, तुम्ही त्यांना गाईड करा. सरांची काय फीज असेल तुम्हाला ती पे करावी लागेल, बट त्याच्यातून तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल इतकं आपण सांगू शकतो. धन्यवाद सर. धन्यवाद, थँक्यू मला इथे बोलवण्यासाठी. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम.